नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। केस गळती असो, केस पांढरे होण्याची समस्या असो किंवा केसांची वाढ खुंटलेली असो, सोबतच केसांमध्ये डॅन्ड्रफ असो, घरातील फक्त 2 ते 3 वस्तूंचाच वापर करून तुमचे केस दाट व मजबूत, स्मूथ आणि सिल्की होतील। केसांचे जे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते या उपायाने दूर होतील। तुम्हाला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही, घरातल्या साहित्यापासून आपण हा पॉवरफुल उपाय बनवणार आहोत। नैसर्गिक उपाय आहे, त्यामुळे तुम्हाला कोणते साइड इफेक्ट यामुळे होणार नाहीत आणि शिवाय तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार। हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। आता सर्वात अगोदर आपल्याला इथे लवंग घ्यायचे आहे, तर इथे मी 10 ते 12 लवंग घेतलेले आहेत। आता मसाल्यामधली लवंग तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। हीच लवंग आपण वेगवेगळे पदार्थ बनवताना या लवंगाचा पण वापर करतो आणि त्यामुळे काय होतं, आपल्या जेवणाची चव देखील वाढते आणि हीच छोटीशी लवंग चवीला देखील स्ट्रॉंग असते। आता ही लवंग खाण्याचे तर फायदे आहेतच आणि सोबतच आपल्या केसांसाठी देखील ही खूपच फायदेशीर आहे। जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आपल्या केसांची वाढ आणि जाडी सर्वात उत्तम होती आणि केस गळायचे किंवा तुटण्याचे प्रमाण देखील लहानपणी कमी असायचे आणि आपलं जसं जसं वय वाढतं ना, तसं तसं केस पांढरे होणे, गळणे आणि तुटण्याची किंवा केस पातळ होण्याची देखील समस्या चालू होते। आता हे सर्व प्रॉब्लेम्स होण्यामागचे काहीतरी वेगळे कारण असू शकतात। तुमचे केस कितीही कमकुवत झालेले असतील तर या लवंगाच्या वापराने तुमच्या केसांचे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील। या लवंगाच्या वापराने तुमचे केस मजबूत तर होतीलच, शिवाय तुमचे केस लांब सडक आणि स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होईल। हा उपाय बनवण्यासाठी आपण कोणतेही साहित्य घराच्या बाहेरून आणणार नाही, घरातलं साहित्य आपल्याला इथे वापरायचं आहे। सर्वात अगोदर इथे मी अर्धा ते पाऊण ग्लास इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता, त्यानुसार इथे लवंगाचं प्रमाण देखील कमी जास्त करायचं आहे। इथे मी मोजून पूर्ण 15 लवंग घेतलेले आहेत। आता गॅस चालू करून हे पाणी आपल्याला मंद आचेवर मस्त असं उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, या लवंगाचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरेल। आता याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि हा असा उपाय आहे की तुम्ही हा नेहमीच कराल। जसं जसं पाणी गरम होतं तसं तसं या पाण्याचा रंग बदलत जातो। जे केस खूपच तुटत असतील आणि केस खूपच कमकुवत झालेले असतील, केस तुटणे हे टाळू शकतं आणि या लवंगामध्ये असे काही न्यूट्रिएंट्स असतात जे आपले केस मजबूत करतातच आणि केसांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून ही लवंग मदत करते। आणि जर तुमचे केस पांढरे होण्यास सुरुवात झालेली असेल तर हे पांढरे केस देखील रोखण्यास ही लवंग मदत करते। हल्ली काय झालेलं आहे, आपण नियमित केसांची काळजी घेत नाही आणि नियमितपणे आपण तेलाने केसांची मसाज देखील करत नाही आणि जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी काळजी आपण घेत नाही। त्यामुळे काय होतं, केसांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात। आता साधारण 5 मिनिटांपर्यंत हे पाणी मस्तपैकी मी असं उकळून घेतलेलं आहे, पण अजून साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे पाणी मी अजून उकळून घेणार आहे। साधारण या पाण्याचं प्रमाण 20 ते 30% थोडंसं कमी झालं पाहिजे, थोडंसं आटलं पाहिजे, इथपर्यंत हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। लवंगाच्या वापराने आपले केस इतके छान होतात ना, आणि आपण काय करतो, केस सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी आपण कितीतरी महागडे ब्युटी प्रोडक्टचा वापर करत असतो आणि यात आपला वेळ देखील जातो आणि पैसा देखील खर्च होतो, मात्र चांगला परिणाम होण्याऐवजी आपल्याला साइड इफेक्ट भोगावे लागतात। आणि केसांच्या वाढीसाठी व नैसर्गिकरित्या लांब व दाट केस मिळवण्यासाठी या लवंगाच्या पाण्याचा वापर तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटणारच। साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी ही लवंग या पाण्यामध्ये मी चांगली उकळून घेतलेली आहे आणि 20 ते 30% पाणी देखील पूर्ण आटलेलं आहे। हे लवंगाचं पाणी एखाद्या चाळणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या सुती कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचं। आता ही राहिलेली लवंग तुम्ही पुन्हा वापरामध्ये आणू शकता। इथे आपलं हे लवंगाचं सिरम तयार झालेलं आहे। आता इथे आपण घरातीलच अजून 2 साहित्याचा वापर करून आपले केस अजूनच घनदाट, मजबूत आणि लांब सडक होण्यास मदत होईल असं आपल्याला अजून 2 साहित्य यामध्ये टाकायचे आहेत। आता इथे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे, ते खोबरेल तेल साधारण आपल्याला 1 ते 1.5 चमचा यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही जे तेल केसांसाठी वापरता तुम्ही ते तेल यामध्ये वापरू शकता। हे तेल यामध्ये टाकताना साधारण 1 ते 1.5 चमचा किंवा एखादा चमचा यामध्ये टाकायचा आहे, जास्त देखील तेलाचा यामध्ये वापर करायचा नाही। या तेलामुळे आपले केस वाढण्यास मदत होईलच, सोबतच तुमचे केस मजबूत आणि स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होईल। आणि यामध्ये तेल टाकल्यानंतर यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे। आता यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला आहे आणि ज्यांना केसांना तेल लावण्याचा कंटाळा येतो किंवा जास्त तेल लावायला आवडत नाही, त्यांच्यासाठी हे सिरम खूपच उत्तम असं आहे। आणि यामध्ये लिंबू पिळताच तुम्ही पाहिलेला आहे, या सिरमचा हलकासा रंग असा बदललेला आहे।
तुमच्या केसांसाठी भन्नाट असा हा उपाय आहे, तुम्ही एकदा नक्कीच करून पहा। तुमचे केस कितीही कमकुवत झालेले असतील किंवा पांढरे झालेले असतील किंवा तुमच्या केसांमध्ये कोणतं इन्फेक्शन किंवा तुमच्या केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर हा कोंडा रोखण्यासाठी आणि तुमच्या केसांची वाढ जरी खुंटलेली असेल तर तुमचे केस वाढण्यासाठी हे सिरम खूपच मदत करणार आहे। सोबतच यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून टाकलेला आहे। आता या लिंबाच्या रसामध्ये फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे तुमचे केस लांबसडक होतातच आणि तुमचे केस शायनी होण्यास मदत होते। आता हे सिरम गार झाल्यानंतर एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि गरम असताना हे केसांवर लावायचं नाही। जेव्हा पूर्णपणे गार होईल तेव्हाच हे केसांवर लावायचं आहे, म्हणजे केसांच्या मुळाशी लावायचं आहे आणि आठवड्यातून याचा 2दा वापर करायचा। जेव्हाही तुम्हाला केस धुवायचे असतील त्याच्या अगोदर याचा वापर करायचा। शक्यतो केसांवर रात्री तुम्ही हे लावू शकता किंवा केस धुवायच्या अगोदर 1 तासा अगोदर केसांच्या मुळाशी हे लावून ठेवा आणि हे सिरम केसांच्या मुळाशी म्हणजे स्काल्पवर लावल्यावर बोटांच्या सहाय्याने हलकीशी मसाज करायची, जेणेकरून याचा उत्तम रिझल्ट भेटेल। तर पाहिलं ना, अगदी घरातल्या साहित्यापासून आपण हा भन्नाट असा हा उपाय केलेला आहे आणि याचा तुम्हाला 100% रिझल्ट भेटणारच आहे। आणि शिवाय हा बनवण्यासाठी आपला 1ही रुपया खर्च झालेला नाही आणि बाहेरूनही काही आणण्याची गरज पडलेली नाही। हे सिरम बनवताना शक्यतो 8 दिवसांसाठी किंवा 15 दिवसासाठीच बनवा, तेव्हा तुम्हाला मस्त असा रिझल्ट भेटेल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते।